शहराच्या गोंगाटातून थोडी शांतता शोधायला आम्ही निघालोय एका खास प्रवासाला. डोंबिवली ते लोणावळा आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन. आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज सर्वांना सुट्टी असते महाराष्ट्र दिनानिमित्त. या सुट्टीचं औचित्य साधूनच मी चाललोय माझ्या फॅमिली सोबत एकविरा आईच्या दर्शनासाठी लोणावळ्याला. तुम्हाला पण दाखवतो की माझा हा प्रवास कसा झालाय. सो तुम्हालाही माझ्या व्हिडिओच्या मार्फत एकविरा आईचं दर्शन करून देतो. तो चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आमच्या या प्रवासाला. फायनली आम्ही सगळे बॅगा वगैरे भरून गाडीत बसून रेडी झालो आहे. आता निघालो आहे ते लोणावळ्याच्या दिशेने. हे सगळे मागे, ही माझी वाईफ दिशा आणि हे आमचं किंडर जॉय. हाय कर, सी यू बोल, सी यू. चलो आता आम्ही निघतो. बाय. गाडीमध्ये थोडा CNG टाकून घेऊया, म्हणजे कुठे थांबायची गरज नाही, डायरेक्ट लोणावळा. चला. फुल ट्रॅफिक जॅम इन लोणावळा. मेसेज वाचा काय? प्रेमात जिंकायला मला कधी जमलंच नाही, कारण माझ्या प्रेमाला माझं प्रेम कधीच कळलं नाही. फुल ट्रॅफिक, फुल. आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त सगळेच जण बाहेर पडलेत. तरी न्यू मिसिंग लिंक जो रोड आहे तो आज चालू झालेला आहे. त्याच्यामुळे अर्ध ट्रॅफिक तरी तिकडे डायव्हर्ट झालेलं आहे बऱ्यापैकी. आता हे जे लागलेलं आहे मोस्टली हे लोणावळ्यासाठीच असणार आहे. जे पब्लिक लोणावळ्यासाठी जात आहेत तेच मोस्टली ह्या रूटने जात असतील, कारण आम्ही पण लोणावळ्यात चाललो आहे. सो आम्ही या घाटातून चाललो आहे. बघू आता किती वेळ ट्रॅफिक आहे. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. 3-3.5 तास लागले आम्हाला इथपर्यंत पोहोचायला लोणावळ्यात. सो आता आम्ही इथे आलो आहे. आज आमचा स्टे इथे आहे. आता थोडा वेळ इथे थांबून आम्ही जाणार आहे आई एकविरीच्या दर्शनाला. जांभळं बघा किती आहेत. हे बघा मस्तपैकी जांभळं खातो आता. इथेच आम्ही थांबलोय आज. ह्याच्या बंगल्याच्या बाजूलाच हे मस्त जांभळाचं झाड आहे. तर मस्तपैकी जांभळं खातो. पडली मस्त आहेत. जवळपास 2 ते 2:30च्या दरम्यान आम्ही डोंबिवलीतून निघालो होतो. आणि मग आम्हाला मध्ये मध्ये कुठे कुठे ट्रॅफिक लागलं, कारण आज 1 मे सगळ्यांना सुट्टी, सगळेच जण बाहेर पडले. त्याच्यामुळे रोडवरती पण खूप ट्रॅफिक होतं. लोणावळ्याच्या घाटामध्ये पण आम्हाला ट्रॅफिक लागलं. आणि जवळपास आम्ही 5:30-5:45 आम्ही इथे पोहोचलो. इथे आल्यानंतर आम्ही थोडं रेस्ट केले आणि आता फ्रेश होऊन आम्ही आता जाणार आहे ते एकविरा आईच्या दर्शनासाठी. सो ते तिथे डोंगरात आहे हे एकविरा आईचं मंदिर. आता तिथे आम्ही चाललो आहे. आता आम्ही येऊन पोचलो आहे ते एकविरा आईच्या पार्किंगमध्ये. आणि इथे आम्ही आता आमची गाडी पार्क केली आणि आता आम्ही निघालो आहे ते मंदिराच्या दिशेने. चंगू मंगू, चंगू मंगू.
आज आम्हाला पण आमच्या सोबत आले. चला पहिल्यांदा 5 पायरी जवळ जाऊया आपण आणि तिथं दर्शन घेऊया. एकविराई 5 पायरीचं दर्शन घेऊन आता आम्ही सगळे निघालोय ते मंदिराच्या दिशेने. चला अमेराला घेऊन आता मी निघालोय पुढे, कारण हे लोक दमलेत आणि आपल्याला सवय आहे. आता संध्याकाळचे वाजलेत जवळपास 6:15 आणि गर्दी काहीच नाही आहे, त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय आणि दर्शन पण लगेच होईल अशी आशा आहे. ससी बघू एकविराईच्या मंदिरामध्ये आरती चालू आहे, इथे पण ती ऐकायला येते. सो आपण जाईपर्यंत आरती बहुतेक संपेल आणि आपल्याला दर्शन भेटेल. आपण येऊन पोचलोय ते आता एकविराईच्या मंदिराजवळ. आता बघू दर्शनासाठी लाईन आहे का. हो इथून तर दिसते लाईन तर आहे, खूप मोठी लाईन आहे. एवढी पण मोठी नाही आहे, छोटीच लाईन आहे. ही डायरेक्ट दर्शनाचीच लाईन आहे आणि त्याच्या बाजूला हे कारल्याचे लेणी आहेत. सनसेट किती भारी दिसतो इथून. मग ही मागे किती लाईन आहे, ती लाईन चालू होते पण ती डायरेक्टची लाईन आहे. ती लाईन आहे तिथून आतमध्ये सोडत आहेत. ही जी मेन लाईन आहे ती बंदच आहे. चला आपले मेंबर्स पण लाईनमध्ये थांबलेत, सो लाईनीतून आपण पण पुढे जाऊया आता. ए रुगो हाय कर इकडे. हाय कर. तो हाय कर. हात वर कर. दोन हात वर कर. दोन आताच आमचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, सो त्यामुळे आतमध्ये काही रेकॉर्ड करता आलं नाही. बट इथूनच आता आम्ही दर्शन घेऊन सगळे बाहेर आलो आणि आता इथे बसतोय सगळेजण थोडा वेळ. एकविराईचं दर्शन करून आम्ही आता सगळे निघालोय पार्किंगच्या दिशेने, जिथे आमची गाडी पार्क आहे. आणि तिथून मग आम्ही जिथे आमचा आता स्टे आहे तिथे आम्ही जाणार आहे. आम्ही ऑलमोस्ट सगळे उठलोय 7-7:30ला आणि उठल्या मला आता या लोकांनी नाश्ता आणायला पाठवलं आहे. आता जातो नाश्ता घेऊन येतो सगळ्यांसाठी. आता नॅनो आणि माझे सासरे पण येतात. प्रत्येकाला काय काय पाहिजे ते तिथे त्याने चॉईस करायचं आणि घेऊन घरी यायचं इथे. चला आता आपण ब्रेकफास्ट घेऊया तिथे आणि पुन्हा घरी येऊया.
हॉटेलमध्ये आलो इथे जे एकविराईच्या मंदिराच्या पायथ्याशी आहे. सो ह्या मंदिराच्या शेजारीच आहे. मी बोलतो हे सगळं चुलीवरती बनवलं आहे. सध्या गॅस भेटत नाही आहे त्यांना. कांदा भाजी, पॅटीस, अजून काय गोल भजी कसले आहेत? मेथीचे थंडगार कांदा भाजी कुठे आहेत? कांदा भाजी सोबत काय पॅटीस सोबत भाकरी सोबत नाही कांदा भाजी सोबत. कांदा भाजी सोबत डेंजर आहे बाबा. म्हणून हॉटेलवाल्यांचे धंदे होत नाहीत. तुला काय राईस देऊ काय? चला मस्तपैकी नाश्ता करतो आता आम्ही. पाणी बॉटल हाय कर. आम्ही सगळे फ्रेश झालो आहे. नाश्ता वगैरे सगळा झाला आहे. आम्ही सगळे आता रेडी झालो आहोत. आता इथून पुढे आमचा प्लॅन असा असेल की आम्ही इथे जे मॅप्रो गार्डन आहे तिथे जाणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्याच पुढे नारायण धाम करून एक मंदिर आहे तिथे जाणार आहोत. त्याच्यानंतर कुठल्या तरी धाब्यावर लंच करू आणि त्याच्यानंतर आम्ही ऐरोलीत जाणार आहोत जुई आणि नॅनो यांच्या घरी. हे बघा जिथे आम्ही राहिलो आहे या बंगल्यामध्ये. सो त्याच्या शेजारीच म्हणजे त्यांच्या गार्डनमध्ये खूप भारी हे आंब्याचं झाड आहे. बघा किती कैऱ्या लागल्या त्याला. खूप छान. इथे हे आंब्याचं झाड आहे, बाजूला चिकूचं झाड आहे, इकडे पण हे आंब्याचं झाड आहे, त्या बाजूला ते जांभळाचं झाड आहे. त्याला पण खूप सारी जांभळं लागलेली आहेत. हे तुम्हाला मी दाखवली. कशाला भांडताय रे? भांडाभांडी चालू आहे इकडे. हे बघा आम्ही सगळेजण एवढे आलो होतो ते लोणावळ्याला एकविराईच्या दर्शनासाठी. ही आहे जुई, नॅनो, हे माझे सासरे, त्या सासूबाई, आई, हे बाबा आणि ही माझी दुश्मन बायको. आता आम्ही चाललो मॅप्रो गार्डनला आणि तिथून पुढे मग नारायणधाम मंदिराजवळ जाऊ, मंदिरामध्ये जाऊ. चला. आता आपण येऊन पोचलोय तर मॅप्रो गार्डनला. चला बघू आता एक्सप्लोर करू मॅप्रो गार्डन. चला दाखवतो तुम्हाला पण. मॅप्रो गार्डनचा संपूर्ण अनुभव, फूड आणि मजा यासाठी आम्ही एक वेगळा व्लॉग बनवला आहे. त्या व्लॉगची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. नक्की बघा. मंडळी मॅप्रो गार्डनलाच आपल्याला जवळपास 2-2:15 वाजले होते. तिथून पुढे आपल्याला जे नारायणधाम मंदिर आहे तिथे जायचं होतं. बट आमच्याकडे वेळ फार कमी होता. लंच पण करायचा होता. सो हॉटेल शोधत शोधत आम्ही खूप पुढे आलो आणि नारायणधाम मंदिर खूप मागे राहिलं. सो आता ते ह्यावेळी आम्ही स्किप करतो आहे. पुढच्या वेळी नक्की आम्ही ते कवर करू. आणि आम्ही आता इथे रायगड हॉटेल इथे जवळपास 3:30 वाजता पोचलो. नाही 3:30 नाही 3 वाजता पोचलो. 3-3:45ला पोचलो. आणि मग इथे आता लंच करून आता आम्ही डायरेक्ट निघालो आहे त्या ऐरोलीमध्ये. चला तर आता आपलं फायनल डेस्टिनेशन ऐरोलीमध्ये जाऊन थांबूया. मंडळी फायनली आपण येऊन पोचलो इथे ऐरोलीमध्ये जुई आणि नॅनो यांच्या घरी. सो आजचा आमचा स्टे हा इथेच असणार आहे. आणि ह्याच्यानंतर आजचा डिनर हा जुई आणि नॅनो यांच्याकडे स्पॉन्सर असेल. सो आता स्टार्टर मागवलं आहे. सो लॉलीपॉप आणि अजून काय ऑर्डर केलं आहे व्हेज आणि नॉनव्हेज. सो लेट्स सी. त्याच्यानंतर मेन कोर्स येईल. सो त्याच्यानंतर आम्ही जेवू आणि उद्या सकाळी आम्ही
डोंबिवलीला जाण्यासाठी निघू. So, चला तर मग भेटू. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात आणि नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.